सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी महामार्ग सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्यावर चालताना वाहन चालवायचे की खड्डे चुकवायचे हा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. पण गंमत म्हणजे या सगळ्या गोंधळातही काही स्वतःला समाजसेवक म्हणवून मिरवणारे मात्र सोशल मीडियावर सेवेचे फोटो आणि रील्स शेअर करण्यात इतके व्यस्त आहेत की शहराच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे पाहायलाही त्यांना वेळ मिळत नाही. सटाण्याला बायपास रस्ता नसल्याने साक्री शिर्डी हा एकमेव मुख्य मार्ग शहरातून जातो. शाळा, महाविद्यालये, बँका, दवाखाने, सरकारी कार्यालय सगळ्याच ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. मात्र सध्या या महामार्गाची अवस्था अशी आहे की रस्ता आहे की खड्ड्यांची शृंखला असा प्रश्न पडावा. खडी उडून गेल्याने धुळीचे ढग सतत उडत आहेत आणि या धुळीतच विद्यार्थ्यांचे आरोग्य व स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय दोन्ही धुळीस मिळत आहेत. अपघात तर इतके नित्याचे झाले आहेत की जणू काही ते वाहतुकीचा भागच आहेत. दुचाकी, चारचाकी धडक, वाहतूक कोंडी, किरकोळ भांडणे हे सगळे रोजचेच चित्र. त्यात भर म्हणजे वाहतूक पोलिसांचा पत्ताच नाही. बहुधा त्यांनीही हा रस्ता टाळण्याचा निर्णय घेतला असावा. बस स्थानक ते जिजामाता उद्यान दरम्यानचे काम तर अपूर्णतेचे स्मारक बनले आहे. सुरुवातीला रास्ता रोको, आंदोलन, उपोषण सगळे झाले. प्रशासनाने आश्वासनांची फुले उधळली, पण प्रत्यक्षात काम मात्र कागदावरच राहिले. परिणामी नागरिकांना उन्हात तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून मोफत ध्यानधारणा करावी लागत आहे. दरम्यान शहरातील काही समाजसेवकांनी आपली वेगळीच वाट धरली आहे. वाढदिवसाला वृक्षारोपण, रुग्णालयात फळ वाटप, निवेदनांचे फोटो हे सगळे सोशल मीडियावर टाकून लाईक्सच्या मोजमापात समाजसेवा मोजली जात आहे. काही ठराविक मित्रांकडून मिळालेल्या कमेंट्समुळे समाधानाचा श्वास घेतला जातो आणि इथेच समाजसेवा संपते. पण प्रश्न असा आहे की दररोज याच खड्ड्यांतून मार्ग काढणारे हेच समाजसेवक या समस्येकडे का दुर्लक्ष करतात? रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कोट्यावधींचा निधी लागत नाही. लागते ती इच्छाशक्ती आणि संघटित प्रयत्नांची तयारी. स्वखर्चातून मुरूम टाकणे, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्यक्ष काम करून दाखवणे हे उपाय अवघड नाहीत. पण त्यातून रीलपेक्षा रिएलिटी जास्त दिसते. कदाचित म्हणूनच टाळले जात असावे. आज सटाण्यात नागरिकांचा प्रशासन आणि राजकीय नेत्यांवरील विश्वास ढासळलेला दिसतो. अशावेळी समाजसेवकांनी खऱ्या अर्थाने पुढे येण्याची गरज आहे. अन्यथा आंदोलनांची नाटके आणि निवेदनांची परंपरा चालूच राहील आणि खड्डे मात्र कायमस्वरूपी विकासाची खूण म्हणून उभे राहतील. खरी समाजसेवा लाईक्समध्ये नाही तर खड्ड्यात उतरूनच दिसून येईल. शहरात गल्लीबोळात समाजसेवक चमकतात. प्रत्येकाने एक ट्रॅक्टर मुरुमचे दायित्व स्वीकारून या महामार्गाला मुरुमाचे दान दिले तर काही महिन्यांसाठी का होईना रस्त्याची मलमपट्टी शहरातील समाजसेवकांकडून होऊ शकते. या कामाचा बोलबाला होऊन जनतेकडूनच ऐन कडक उन्हात लाईक्सचा पाऊस पडेल यात शंका नाही. आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा.